तिळगुळ लाडू हा एक पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे, जो विशेष करून मकर संक्रांतीच्या वेळी बनवला जातो. तिळगुळ लाडू हे मुख्यतः तीळ आणि गूळ यापासून बनवले जातात. हे लाडू आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहेत. थंडीमध्ये आपल्या शरीराला ऊर्जा आणि उष्णतेची गरज जास्त असते. तीळ हे शरीराला उष्णता देतात आणि त्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे ताकद आणि ऊर्जा मिळते. तर गूळ हा आपले रक्त शुद्ध करण्याचे काम करतो. हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि ते गोड आणि खुसखुशीत होतात. चला तर मग पौष्टिक तिळगुळ लाडू कसा बनवायचा ते पाहूया. तिळगुळ लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. 1 कप गावरान तीळ. या ठिकाणी मी गावरान तीळ घेतले आहेत, कारण गावरान तिळामुळे लाडू टेस्टी बनतात. 1 कप चिरलेला गूळ. 1/3 कप शेंगादाणे. पाणी 1 ते 2 चमचे. तूप 1 ते 2 चमचे. सर्वात प्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवली आहे. मी 1/3 कप शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे निवडून घ्यायचे आहेत, कारण शेंगदाणे खवट असतील तर लाडूची चव बिघडते. शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांना कढईत 2 ते 3 मिनिटे चांगले भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर शेंगदाण्यांची साल सहज काढता येतात. शेंगदाण्यांना सारखे हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे प्रोटीनने भरपूर असतात, जे मसल निर्माण करण्यासाठी आणि शरीरातील ऊतींच्या दुरुस्तीमध्ये मदत करतात. शेंगदाणे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. शेंगदाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. शेंगदाण्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करतात. शेंगदाणे भाजून झाले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊ. मी या ठिकाणी 1 कप तीळ घेतले आहेत. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील एखादी वाटी देखील वापरू शकता. आता कढईत तीळ घालून ते मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना लक्ष ठेवा, कारण तीळ लवकर भाजले जातात. लाडू बनवण्यासाठी गावरान तिळाचाच वापर करा, कारण त्यामुळे लाडू खूपच टेस्टी बनतात. मंद आचेवर 2 ते 3 मिनिट तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. तीळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. तीळ हे शरीराला उष्णता देतात आणि त्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे ताकद आणि ऊर्जा मिळते. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे हाडे मजबूत बनतात. तीळ हे हृदयासाठी उपयुक्त आहेत. तिळांमध्ये असलेल्या मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तीळ भाजले की तिळाचा रंग बदलू लागतो आणि चव चांगली येते. तीळ चटचट वाजेपर्यंत आणि चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तिळांच्या सेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो, कारण त्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. तीळ भाजून झाले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ.
हे पहा, शेंगदाणे थंड झाले आहेत. आता त्याचे साल काढून घेऊ. शेंगदाणे हाताने चोळून त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांची साल काढून झाले आहे. आता शेंगदाणे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. शेंगदाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. शेंगदाण्यांमुळे लाडूला एक छान क्रंची चव येते. आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊ. सर्वप्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप चांगले गरम झाले आहे. आता त्यामध्ये 1 कप चिरलेला गूळ टाकूया. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यामुळे लाडू एकदम कडक न होता खुसखुशीत होतात. गूळ कढईत टाकल्यावर तो वितळेपर्यंत त्याला सतत हलवत राहायचे आहे. चार ते 5 मिनिट मंद आचेवर गुळाचा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुळाचा पाक तयार झाला की नाही हे पाहायचे आहे. आपण गुळाचा पाक थंड पाण्यात टाकून चेक करणार आहोत. आपण पाहू शकता, हा पाक जेलीसारखा हाताला चिटकत आहे, म्हणजे हा पाक अजून तयार झालेला नाही. यापेक्षा थोडा कडक पाक आपल्याला बनवायचा आहे. आपल्याला चिक्कीसारखा कडक पाक करायचा नाही. त्यामुळं अजून या पाकाला 2 ते 3 मिनिटे आपण शिजवून घेणार आहोत. आता पुन्हा पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून आपण पाहणार आहोत पाक तयार झाला की नाही. आणि हे पहा, आपल्या पाकाची आता चांगली गोळी तयार होत आहे आणि पाण्यामध्ये गोळी टाकल्यावर हलका टणक आवाज येत आहे. याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे. आता पाकामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून पटपट मिक्स करून घ्यायचे आहे. तीळ आणि शेंगदाणे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहेत. आता यामध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकणार आहोत. तूप टाकल्यामुळे लाडूला एक छान चमक येते. आता सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला याचे पटापट लाडू बनवायचे आहेत, कारण मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच लाडू वळता येतात. मिश्रण थंड झाले की ते कडक बनते आणि त्याचा लाडू वळत नाही. आपण पाहू शकता, आपला लाडू छानपैकी तयार झाला आहे. या प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. मिश्रण गरम असल्यामुळे लाडू वळताना हाताला चटके बसतात. त्यामुळे हाताला थोडे पाणी लावून तुम्ही लाडू बनवू शकता. हाताला थोडे पाणी लावल्याने लाडू खराब होत नाहीत. फक्त लाडू बनवल्यावर ते लगेच डब्यामध्ये भरून न ठेवता 1 ते 2 तास बाहेरच ठेवा, म्हणजे हवेने पाणी सुकून जाते आणि लाडू जास्त दिवस टिकतात. लाडू हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर ते 1 ते 2 महिने आरामशीर टिकतात. तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असतील
किंवा लाडू बनवायला तुम्ही एकट्याच असाल तर लाडूचे मिश्रण थंड होऊ नये म्हणून तुम्ही एका भांड्यात पाणी उकळून घ्या आणि त्यावर मिश्रणाची कढई ठेवा. यामुळे मिश्रण थंड होणार नाही आणि लाडू बनवणे सोपे जाईल. अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले पौष्टिक तिळाचे लाडू तयार झाले आहेत. तिळाचे लाडू एकदम खुसखुशीत आणि टेस्टी झाले आहेत. रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.